Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. सर्वांचा आता आहे इथं बसलेल्या अपार्ट फ्रॉम मेनी अदर ऑब्जेक्टिव्ह असं मला वाटतं तो उद्देश असूनही त्याकडे काही प्रमाणात काही वेळेपुरतं दुर्लक्ष करून त्यासाठी जे खडतर आयुष्य जगावं लागतं ते सगळं सहन करून आज तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि करिअरला खऱ्या अर्थाने आकार देत आहेत ते आमचे मित्र प्राध्यापक राम वाघ साहेब. आपण कृपया त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय उत्कृष्ट काम ते करत आहात. हे आतापर्यंत त्यांनी परफॉर्मन्स सिद्ध केलंय आणि तुमच्या इथे अनुभवाला येईलच. याच्या पुढेही आपल्याला हे सगळं बघायचं आहे. साहेबांनी आताच ओळख करून देताना वाघमारे सरांची थोडक्यात ओळख करून दिली. माझं सुद्धा त्यांच्याशी जे 10-15 मिनिटं इंटरॅक्शन झालं. आय फाउंड हिम वन ऑफ द मोस्ट social minded, public oriented, very honest, upright, sincere, hard working, straightforward kind of an officer who is having sympathy especially regarding the poor and downtrodden of the society. He himself is a significant and most important what we can say crucial kind of an officer, revenue officer, who is not in the most important role in the future of the generation, that is ensuring the grassroots level development. त्यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनाचा आणि नंतरच्या ज्या प्रशासनाचा त्यांच्या अनुभवांचा जो काही थोडाफार माझ्यासोबत शेअर केलं. आय एम हायली इम्प्रेस्ड and very happy to find one better friend in the form of Mr. वाघमारे. आपण सर्वांनी पुन्हा एकदा त्यांचा टाळ्या वाजवून मित्रांनो, मी तुमचंही अभिनंदन करतो आणि स्वागत करतो यासाठी की तुम्ही आज किती दिवसापासून, किती महिन्यापासून, किती वर्षापासून अभ्यास करताय आय डोंट नो. परंतु आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो त्यावेळेस नॅचरली आणि ऑब्विसली आमच्या मनामध्ये जी शंका, भीती, अडचणी, तक्रारी जे काय असेल त्या होत्या. त्यापैकी काही कदाचित तुमच्या डोक्यात असतील की द फील्ड ऑफ कॉम्पिटिशन इज हायली टफ. वी कॅन से दॅट टुडेज वर्ल्ड इज हॅविंग अ कटथ्रोट कॉम्पिटिशन काइंड ऑफ फिनॉमिना अवेलेबल. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला गळे कापूस स्पर्धा अनुभवायला मिळेल. मग ह्या स्पर्धेमध्ये कोण यशस्वी होईल, यशस्वी होण्याचे कारणे काय आहेत. आपण जेवढे वक्त्यांना ऐकाल प्रत्येकाचे स्वतःचे अनुभव आणि माहिती आणि ज्ञान यातून वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडतील. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच कॅन बी कॉल्ड एज बॉटम लाइन ऑफ द स्टोरी इज दॅट ओनली द पीपल, ओनली द कॅन्डिडेट्स, ओनली द कॉम्पिटिटर्स विल सर्वाइव who are much better performers than the others. You may be highly meritorious, you may be scoring 90% marks, you may be scoring 95% marks, but unless you score more marks than the cutoff age, you cannot be selected in the competition. Right or wrong? That is the crux of the matter. You have to compete with not only others but with yourself in order to perform better than what you have already done. Otherwise, it's very difficult, my dear friends, to survive in this world of competition. त्यामुळे काय होईल, कसं होईल, सिलेक्शन होईल की नाही. माझ्या बरोबरचा मित्र तर 5 वर्षापासून अभ्यास करतोय, 2 वर्षापासून करतोय, काही 10 वर्षापासून करताय, सिलेक्शन झालं नाही. आणि अशा थोड्याशा फ्रस्ट्रेशन पण येतात. सर बोलता बोलता बोलले की युपीएससी चे मुलं जेव्हा एमपीएससी कडे वळतात तेव्हा इंटेन्सिव्ह फ्रस्ट्रेशन येतात. हा एक वेगळा विषय, त्याच्यावर ते कदाचित आपल्याला किंवा नंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. ह्या सुद्धा गोष्टी कदाचित आपल्या मनात याव्याच येतात. एक तुमचा मित्र म्हणून मी एक गोष्ट तुम्हाला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो. व्हॉट एव्हर काइंड ऑफ थॉट्स और थिंग्स और डाउट्स और कंप्लेंट्स और नेगेटिव्ह एस्पेक्ट्स may creep up in your mind, unless you leave them aside, unless you become totally open minded, unless you become very positive, unless you become very confident, unless you trust in your own abilities, unless you have full faith in your performance, it's very difficult. म्हणून अभ्यास करता करता
सिलेबस पूर्ण करायचंय आपल्याला, स्वतःला तयार करायचंय. मात्र हे सगळं करता करता स्वतःची मानसिकता कशी ठेवावी, स्वतःला या सो कॉल्ड फ्रस्ट्रेशन पासून जर ते आलं तर कसं वाटावं, हा सुद्धा विचार तुमच्यामध्ये मनामध्ये सतत असणं गरजेचं आहे मित्रांनो. मी खूप लकी आहे. I completed my graduation at the age of 20 years and 3 months because I was admitted. मी 2.5 वर्षाचा होतो तेव्हाच माझ्या आईवडिलांनी मला शाळेत टाकलं, का कोणास ठाऊक. सुदैवाने मी पास होत गेलो कुठेही, अकॅडमिकली आय वॉज ऑलवेज बेटर. आणि मग ग्रॅज्युएशन पण माझं लवकर संपलं. 20 वर्ष आणि 3 महिन्यांनी माझं ग्रॅज्युएशन संपलं. नॉर्मली 21-22 वर्ष लागतात ग्रॅज्युएट व्हायला, 12वी नंतर 3 वर्ष, राईट. मी सायन्स ग्रॅज्युएट आहे. मग जसं आता सर बोलताय, मी बोलतोय, सर तुम्हाला बरेच ऑल द टाइम ही इज थिंकिंग ओनली अबाउट वन थिंग, हाऊ ही कॅन प्ले अ बेटर रोल फॉर द बिल्डिंग ऑफ द करिअर्स ऑफ दिस सो कॉल्ड बॅकवर्ड एरिया कॉल्ड विदर्भ. विदर्भ हे तशा अर्थाने तुम्ही आता अभ्यास करताय, प्रगत एरिया कोणता आणि थोडासा अप्रगत किंवा मागास एरिया कोणता हे तुमच्या लक्षात आलं असेल, राईट. विदर्भाला त्या अर्थाने मागास समजलं जातं. ऍक्च्युअली नॅचरल रिसोर्सेस ऑफ दिस वी आर द बेस्ट इफ इट इज एक्सप्लॉइटेड प्रॉपरली. इफ द ह्युमन manpower is the best strength. If it is exploited properly, Vidarbha cannot be called as so-called backward. पण तरीही या so-called backward area मधल्या विद्यार्थ्यांचं करिअर मी कसं घडवू शकतो, हा विचार त्यांच्या मनात नेहमी असतो मित्रांनो. You are very lucky. You should be thankful to him that you have got one such person who can be called as friend, philosopher, guide, teacher, professor and mentor in the form of Mr. Ramwar. तुम्ही लकी आहात. आता त्यांनी बोलता बोलता आम्हाला काही गोष्टी सांगितल्या. तर माझा पण मुलगा UPSC करतोय. माझ्याकडे बघून तुम्हाला कधीच वाटलं असेल बरा दिसतो म्हणजे दिसायला हँडसम नाही, पण बॉडी बिल्ड ठीक असेल. वाटते कोणाला? वाटलं की नाही कोणाला? कोणामुळे वाटलं? मुलींना वाटलं. सॉरी. You see, you are going to become, very important independent officer. You are leaders for the society. Once you get selected, you are going to play a great role in the overall development of the nation. So the leadership quality, one of the most important leadership qualities is to take decision. So there are two kind of people. One who are taking decisions, taking their own time, and most of the time avoiding the decisions. This can be called, or true in case of some political leaders, आश्वासन देणं, फक्त द्यायचे, ते पूर्ण करायचे की नाही, दॅट्स अ डिफरंट थिंग. पण निर्णय घेताना तो घ्यायला आपण किती वेळ लावतोय हे खूप महत्वाचं आहे. कधी कधी निर्णय घेताना चूक झाली तरी चालतं, बट टेकिंग क्विक डिसिजन्स इज ऑलवेज बेटर दॅन नॉट टेकिंग एनी काइंड ऑफ डिसिजन, असं मला वाटतं. निर्णय क्षमता हा लिडरशिपच्या एका महत्वाच्या क्वालिटीपैकी एक आहे. तर निर्णय जसा मुलांनी घेतला तसा मुलींनी नाही घेतला. दिसतोय पोलिसांचा पोटबीट असतं, याच्या कमीत कमी पोट दिसत नाही. नाही वाटलं. आता ते वाटताना सांगतो की माझा मुलगा तुमच्या वयाचा आहे, म्हणजे मी आउटडेटेड मॉडेल झालो, म्हातारा झालोय. पण या वयामध्ये सुद्धा स्वतःला फिट ठेवणं गरजेचं आहे. Not only mentally and emotionally, but physically also. Because please understand, this is the preparation for your interview, right? What is interview or personality test? It plays a cutting edge kind of role in your selection procedure. And personality test does necessarily include your personality. Now, what is personality? कोणी सांगेल व्यक्तिमत्व म्हणजे काय? Can I ask some questions? चालेल ना? You see, I am not a lecturer. Neither I am a political leader to deliver a lecture. I am a police officer. I have came here as your friend, and I want that there should be interaction. There should not be one-way dialogue. Dialogue is two-way. त्याच्यामुळे please allow me to ask some questions, and you are also free to ask some questions. सरांच्या परवानगीने मी तुम्हाला सांगतो. चालेल? कोण सांगेल व्यक्तिमत्व म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, हा प्रश्न तुम्हाला आता मॉक इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला विचारलं व्यक्तिमत्व म्हणजे काय, कोण सांगेल प्लीज? काय नाव होतं? काही प्रश्न विचारायचे चालतील ना? चालेल ना तुम्हाला? तुम्हाला वाटेल याला बोलायला बोलवलंय, हा विचारतो कशाला? असं नाही ना कोणाला काही वाटत.
वाटलं तरी थोडं राहून ठेवा. लेट मी आज क्वेश्चन. आता माझ्या अंगात प्रोफेसर संचारला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे काय? हा स्वयं सयाम कुठले तुम्ही सयाम बडी बोला. तुम्हाला जर हा प्रश्न विचारला व्यक्तिमत्व म्हणजे काय? सर व्यक्तिमत्व म्हणजे असं व्यक्तिमत्व की त्या व्यक्तीमध्ये त्याची ॲबिलिटीज, त्याचं स्किल आणि तो समाज आहे त्या समाजामध्ये तो एक्सप्रेस करू शकतो. एनिवन एल्स? माझ्या मते स्टँडर्ड लिव्हिंग, स्टँडर्ड कुकिंग एक्सपर्ट पर्सन. काय नाव आपलं? मेगा कुकिंग. मेघा मॅडम. सयाम साहेब स्टँडर्ड लिव्हिंग, स्टँडर्ड कुकिंग. एनिबडी एल्स? हा प्लीज. आपण समाजामध्ये कसे वागतो, कसे संभाषण करतो याच्यावर आपलं व्यक्तिमत्व किती म्हणजे चांगलं. काय नाव आपलं? श्रद्धा मॅडम. व्हेरी गुड. तिघांसाठी टाळ्या वाजवा. प्लीज आता याचं तर मला विचारलं असं तर मी कसं देईल? व्हॉट इज द बेसिक ऑब्जेक्ट ऑफ मॉक इंटरव्ह्यू? द इंटरव्ह्यूअर्स आर आस्किंग यू सम क्वेश्चन्स, you are answering them and then they will rate your answers, right? This is what is personality test. याचं उत्तर मला विचारलं असं मी कसं दिलं असतं? कदाचित सराचं उत्तर वेगळं, अजून कोणाचं वेगळं. मला जे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माहिती ते मी तुम्हाला सांगतो. ओके? Personality is not only your physical appearance, personal happiness. It is a sum total of your physical, mental, intellectual, spiritual, educational, social and other kind of makeup. व्यक्तिमत्व म्हणजे तुमचं शारीरिक, मानसिक, बौद्धिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि इतर प्रकारचा दृष्टिकोन याला म्हणतात व्यक्तिमत्व. बरोबर? हे उत्तर थोडंसं जास्त सर्वसमावेशक वाटतं का? तर बरोबर आहे. सी इंटरव्ह्यू इज अ स्किल. मी तुम्हाला आता सरपट सांगतील, मी पण एक दोन पुस्तकाचे नावं सजेस्ट करतो, ते तुम्ही घ्या. हाऊ टू इंटरव्ह्यू अँड गेट इंटरव्ह्यू नावाचं एक पुस्तक. हाऊ टू इंटरव्ह्यू अँड गेट इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू कसा घ्यावा आणि कसा द्यावा हे पुस्तक वाचा. ऑथर मला आता आठवत नाही बिकॉज आय लेफ्ट माय कॉम्पिटिटिव्ह स्टडीज 30 years बॅक. याच्यामध्ये तुम्हाला काय कळेल की मुलाखतीला जाताना विद्यार्थ्याच्या मनात काय विचार असतात आणि ज्या विद्यार्थ्याची मुलाखत घ्यायची ती घेताना इंटरव्ह्यूच्या मनात काय विचार असतात. हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला मुलाखतीचं तंत्र थोडं सोपं होईल असं वाटतं का? प्लीज रीड. तुमचं व्यक्तिमत्व हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अदृश्य आहेत. काय काय? सामाजिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, शैक्षणिक दृष्टिकोन या सगळ्या अदृश्य गोष्टी आहेत. मग दृश्य काय? फिजिकल अपीयरन्स. राईट ऑर रॉंग? तुम्ही जेव्हा त्या इंटरव्ह्यूअरला एक जोक सांगू का? जोक चालेल का सर? चालेल. सरांची परवानगी घेतली मी की अजून मधून मुलांना एखादा जोक सांगा. चालेल ना? कोणाला जोक चालेल का? कोणाला चालेल? सांगते जरा जास्त सांगेल सर. थोडस यू कॅन फील फ्री. एक इंटरव्ह्यूअर होता, एक पॅनल ऑफ इंटरव्ह्यू होतं आणि एका मोठ्या गलेलटच्या पगाराच्या नोकरीसाठी इंटरव्ह्यू घेतले होते. बाहेर का 15 मुलं बसलेले होते. आता इंटरव्ह्यू जाताना मला ऑब्व्हियसली टेन्शन. मी सुद्धा सरांनी मेन्स 2 वेळेस दिली, सरांनी युपीएससीची साहेबांनी पण दिली. मी मेन्स 3दा देऊन आलो, इंटरव्ह्यू युपीएससीचा 2 वेळेस देऊन आलो. मी एमपीएससी मध्ये क्लास 1 ऑफिसर मी 3 वेळेस सिलेक्ट झालो. दॅट टाइम आय वॉज ऑलरेडी क्लास 1 इन माय डिपार्टमेंट. आय डिडंट वॉन्टेड टू लिव्ह माय डिपार्टमेंट, दॅट्स व्हाय आय डिडंट जॉइन इट. तर बाहेर असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय असतं हे आपल्याला वी हॅव गॉन थ्रू दॅट. तर बाहेर लिहिलेलं असतं की तुम्ही आत येताना हा जो कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी वाचला असेल किंवा ऐकला असेल, किमान आवश्यक शब्दामध्ये तुम्ही एंट्री घ्यायची असं लिहिलेलं असतं. तर एक सयाम साहेबांसारखा सभ्य तरुण मी येतो, टक टक, एक्सक्यूज मी सर, मे आय कम इन सर. रिजेक्ट. काय झालं? काय सध्या मेघा मॅडम टक टक. तिला लक्षात आलं की अरे हा जास्त बोलायला रिजेक्ट केलं. कॅन आय कम इन सर? रिजेक्ट. तुमचं नाव काय? श्रद्धा मॅडम. कुठल्या आहे तुम्ही? गडचिरोली. सो कॉल्ड बॅकवर्ड एरिया, राईट? टक टक. पण शिवत वगैरे दिलेली आहे. टक टक पण नाही केलं. दरवाजा उघडला. यू का? सिलेक्टेड.
not tell you that. What is in the mind of interviewer? If you are able to read that, interview becomes very easy, right? The second thing, you can direct your interview the way you like. You understand what I told? मुलाखतीचं तंत्र जर तुम्ही शिकून घेतलं, समजून घेतलं, तर तुमची मुलाखत कशी व्हावी हे तुम्ही डायरेक्ट करू शकता. कोणाला समजलं? कोण एक्सप्लेन करून सांगेल आम्हाला थोडासा शॉर्ट मध्ये? योसेफ काय म्हणतो? हा, व्यंकटेश. मी हे जे बोललो हे बरोबर वाटतं का? कसं? माझ्या मते इंडिव्हिज्युअल जो असेल तो महाराष्ट्रीयन असणार आणि त्याने मराठीमध्ये बोलला समोरची त्यांना आवडलं म्हणून त्यांनी. म्हणजे यांनी सांगितलं की भाषेचा जो मुद्दा असतो त्या क्रिएट्स काइंड ऑफ बिलॉंगिंगनेस, ज्याला इंग्रजी बिलॉंगिंगनेस म्हणतात. अरे यार हे जो मेरा यार, राईट? ओके, हे कारण आहे. अजून हा व्यंकटेश. हा, आपल्याला त्या क्षेत्रामध्ये जास्त नॉलेज आहे त्याच्यामध्ये आपण वेरी काय नाव होतं? राहुल. राहुल बऱ्याचपैकी बऱ्याच प्रमाणात जवळ आहे. मालदी कन्सेप्ट आहे त्याच्यात. अजून हाऊ यू कॅन डायरेक्ट युअर ओन इंटरव्ह्यू. यू आर नॉट इंटरव्ह्यूअर, यू आर इंटरव्ह्यूइंग. तुम्ही मुलाखत देत आहात तरी तुम्ही डायरेक्ट करू शकता तुमची मुलाखत कशी व्हावी. हे तंत्र मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. यांनी सांगितलं यापेक्षा वेगळा मुद्दा कोणाच्या डोक्यात आहे का? येस, काय नाव बेटा? रोशन. येस. आपण जो बायोडाटा आपण देतोय त्या बायोडाटावर आपण आपलं जे काही म्हणजे अपेक्षित असतं की हे प्रश्न आपल्याला विचारलं तरी पॅनलकडून आणि किंवा खोटी माहिती न देता आपल्याबद्दल आपल्याला पॅनलला विचारल्यानंतर सत्यता सांगता यावी आणि कुठे तरी अडचण न जावी अशी माहिती आपण जर बायोडाटामध्ये थोडक्यात दिली तर मला असं वाटतं की आपण जे बोलणार सर की आपल्यानुसारच तो इंटरव्ह्यू व्हायला पाहिजे असं होऊ शकतो. समजलं रोशन काय बोलला ते? कोणाकोणाला समजलं आजवरती का? रोशन जे बोलला ते कोणाकोणाला समजलं? हात खाली. कोणाकोणाला समजलं नाही हातवरती करा. यू सी, आयदर यू कॅन बी होय बा और नाही बा. एका सभेमध्ये एक वक्ता बोलत असतो, तो म्हणतो इथं बसलेले सगळे पुरुष हातवरती करतील. बरोबर? हातवरती पुरुष सगळे हातवरती करा. सगळे पुरुष हातवरती करा. हात खाली. इथं बसलेल्या सर्व स्त्रिया हातवरती करतील. हात खाली. काही लोकांनी 2 वेळेस हातवरती नाही केले. अरे यार जोक समजलं तर असायचंच तर तसं तुम्ही एक होय बा किंवा नाही बा सरळासारखं कुंकणावर नाही बसायचं. कोणची पार्टी चुनकी आली तुम्ही गुजरातला. नो, यूपीएससी और एमपीएससी कैंडिडेट इज सपोज टू बी क्लियर इन हिज कन्सेप्ट. आपल्या संकल्पना जास्तीत जास्त स्पष्ट असाव्या, राईट? and this can happen only if you are a very well-read person, you have studied properly आणि तुमचं जे अभ्यास केलं तो तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे, राईट? रोशनने जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. याला मी थोडंसं अजून एक्सप्लेन करतो. तुम्ही कसं असतो माहिती आहे ना? नाव, जन्मतारीख, शिक्षण, नेटिव्ह प्लेस, पॅरेंट्सची किंवा फॅमिलीची थोडीफार माहिती आणि तुमचे आवडी निवडी वगैरे वगैरे, राईट? हे 7-8 प्रश्न असतात की त्याचे उत्तर दिले की बाहेर करतात तयार होतं. मग तुमचे ऑफर्स पण असतात, राईट? तुम्ही या नाव रोशन, आम्ही जेव्हा प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस आम्ही नावाचं पण तयारी करून जायचं. फॉर एक्झाम्पल अशोक, माझं नाव अशोक आहे, तर मला जर हे विचारलं की अशोक म्हणजे काय, तर मी त्याची उत्तर तयार करून गेलो होतो की अशोक, सगळ्यात पहिले अशोक म्हणजे कोण? सम्राट अशोक, इतिहासामध्ये मोठा होऊन गेला, राईट? त्याची थोडीशी माहिती मिळाली. तू कसं ते वॉर जिंकला आणि जिंकल्यावर त्याच्या मनात वैराग्य आला आणि कसं त्याने सगळं सोडलं वगैरे वगैरे, राईट? दुसरं अशोकची फोड कशी केली मी, मला ऍक्च्युअली हा प्रश्न विचारला गेला होता पीएसआयच्या इंटरव्ह्यू मध्ये, अशोक म्हणजे काय? मग मी त्यांना सांगितलं की नाही ज्यास शोक असा तो अशोक. आता शोकचे पुन्हा 2 अर्थ होतात. शोक म्हणजे काय आणि शोक म्हणजे दुःख, आणि दुसरा शोक म्हणजे दुर्व्यसन, राईट? मला काही व्यसन नाही. आज मला पोलीस खात्यात 30 वर्ष पूर्ण झाली डायरेक्ट ऑफिसर म्हणून. आय हॅव नेव्हर टेस्टेड अल्कोहोल इन द फॉर्म ऑफ वाईन. आय डू नॉट ड्रिंक, आय डू नॉट स्मोक. आय एम स्टिल टेकिंग हेवी एक्सरसाइजेस. माय सन इज ऑफ युअर एज. We still, what is my most important passion is to gym with my son.
कितना मार रहा 40 मैं 50 80 90 आपका बाप तो बाकी रहेगा भले कुत्ता क्यों ना हो जाए राइट आई डू नॉट ड्रिंक आई डू नॉट स्मोक आई एम स्टिल टेकिंग हेवी एक्सरसाइजेस आई हैव कंप्लीटेड माय बीएससी एमएससी एलएलबी LLM MBA and now I have submitted my doctorate in criminal law PhD because I want to become the best police officer. Why? You know what people are thinking about police. पुलिस से ना तो दोस्ती अच्छी ऐसा लोग सोचते आप क्या सोचते Are you sure? कौन कौन दोस्ती करेगा मेरे साथ ते मित्रा असं खालमान करून विचारतोय म्हणून बाहेर गेलो ट्रॅफिक पोलिसने पकडलं तर फाईन करेल असं टेन्शन मध्ये माझं वरती हात करतोय का मनापासून वाटतंय अरे शुअर मैंने पूछा कौन कौन दोस्ती करेगा मेरे साथ अरे शुअर प्लीज गिव अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर योरसेल्फ नाउ कमिंग टू दिस पॉइंट तुम्ही जे उत्तर देता त्या उत्तरावर कदाचित इंटरव्ह्यूअरचा प्रतिप्रश्न आधारित असू शकतो Do you understand this thing? You think over it. की तुम्ही जे उत्तर देताय त्याच्यावर त्याचा उपप्रश्न आधारित असू शकतो मग आपलं जे उत्तर आहे त्या उत्तराच्या प्रत्येक शब्दावर काय काय उपप्रश्न विचारले जाऊ शकतात हे तुम्हीच शोधा त्याचे योग्य उत्तर तुम्हीच तयार करा आणि हे करताना तुमचा जो स्ट्रॉंग पॉइंट आहे तुमचा जो प्लस पॉइंट आहे जसं यांनी सांगितलं की मला क्रिकेट खेळायला आवडतं मी क्रिकेटर पण होतो क्रिकेटचा फॅन पण होतो आणि आता इंडियाला 3 वर्ष होतो जामठा क्रिकेट स्टेडियम माझ्या हातीत होतं 18 मोठ्या इंटरनॅशनल क्रिकेट मॅचेसचा बंदोबस्त केला ज्यांना फक्त टीव्ही स्क्रीनवर बघायचो सचिन तेंडुलकर सौरव गांगुली यांच्यासोबत बसून जेवण करण्याचा अनेक वेळेस मौका आला सो दॅट वॉज द मोस्ट थिंग टू बी प्राऊड ऑफ फॉर अ पर्सन लाईक मी क्रिकेटचा मी अजूनही किंग फॉलोअर आहे कोणत्या शॉटवर सचिन तेंडुलकर आउट झाला की त्याच्या भावाला विचारायचा की मी कसा आउट झालो आणि त्याचा भाऊ अजित प्रत्येक वेळेस त्याला सांगायचं की सचिन तू आवाज तू खेळला खेळला याला हुक मारायला पाहतो तू त्याला पूर्ण केला याला कव्हर मारायला पाहतो तू त्याला स्क्वेअर कट केला त्याला तू सोडायला पाहिजे तू त्याला निक केलं सो व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू दॅट तुमची जी आवड आहे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही व्यवस्थित बोलू शकता अशा क्षेत्रावर तुम्ही तुमचे उत्तर द्या म्हणजे उरलेल्या उपप्रश्नांचे उत्तर तुम्हाला चांगले येईल राईट This is how you can direct your interview. Please give a big round of applause to all these people. तुमचा फिजिकल अपीअरन्स तुम्ही जेव्हा आत येतात तेव्हा फर्स्ट इम्प्रेशन काय असतं हा कसा दिसतो मग आता आपली उंची आपलं वजन आपला बांधा आपलं रंग आपले फीचर्स हे काय आपल्या हातात असतात का श्रद्धा मॅडम मे बी यू नो अ स्मॉल साइज गर्ल बट दे से पॉकेट डायनामाइट म्हणतात त्यांना मोस्ट ऑफ द बिग थिंग्स कम इन स्मॉल पॅकेट्स यू नेवर नो बट शी कॅन डू एनीथिंग शी कॅन डू एनीथिंग टू रेज हर हाईट ऑफ कोर्स काही व्यायाम करून वगैरे वगैरे जे काही पडतात मग आता याच्यात त्यांची काय चूक नो our height our build our skin tone our features our all these things are decided by whom by our parents by the genes chromosomes which are out of our control now what is in our control तुमचं शरीर जसं आहे सावळा माणूस गोरा होऊ शकत नाही किती फेरायला लागले राईट पण सावळा माणूस असो की गोरा माणूस आपले शरीर चांगलं ठेवू शकतो फिटनेस प्राप्त करू शकतो तुम्ही जेव्हा चालता तुमची चाल पाहून तुमचं गेट म्हणतात त्याला ती पाहून समोरच्याला असं वाटतं का की येस येस ट्राय टू मेंटेन हिज बॉडी बिकॉज इन द कोर्स ऑफ आम्ही सरांशी बोलता बोलता बोललो माझी पत्नी कधी कधी मला पैलवान म्हणते जे मी ऍक्च्युअली धुळे नावाचं शहर आहे तिथला आहे मी आता ते सोडून बरेच वर्ष झाले 40 वर्ष झाले नाशिक आणि मुंबईला घर आहे बहिणी मुंबईला आहे आमच्या धुळ्याला लाल मातीचे आकडे खूप आहेत माहिती आहे का लाल मातीचे पैलवान कुस्ती माझी बायको कधी कधी भांडण झाले की मला पैलवान म्हणते आणि पैलवान तर पैलवान त्याच्यात पोलीस पैलवानाचं कुठे असतं इसकी इधर होती है घुटने में और उसमें पुलिस यानी इससे डेडली कॉम्बिनेशन कुछ हो सकता है उल्टी मेरे नसीब में पड़ा गया कधी कधी ती मला पैलवानवरून कोंबडे मारते
मग मी तिला म्हणतो की अगं 10 तास बसून अभ्यास करणं सोपं असतं, शक्य असतं, बरोबर आहे की नाही? तुम्हाला जर आता सरांनी सांगितलं राम सरांनी की भाई सिलेक्ट होणार आहे तो 10-12 घंटा स्टडी करू, आणि तुमच्या पुढे जे गोल आहे, तुम्ही एवढे मोटिवेटेड आहात की ते प्राप्त करण्यासाठी जे काही करा गरजेचं ते करा, राईट? तुम्ही ना आता अभ्यास करू शकता बसून. अभ्यासिका सरांनी चालवलेला अतिशय जबरदस्त उपक्रम आहे. त्यांनी किती सर आता किती 30 ठिकाणी सुरू केले तुम्ही अभ्यासिका? महाराष्ट्रामध्ये 30 ठिकाणी त्यांनी अभ्यासिका सुरू केल्या आहेत. आणि डॉक्टर आंबेडकरांनी जो घटनाकार आहे त्यांनी आपल्याला जो मंत्र दिला आहे, पोलीस ऑफिसर असताना बरेच कम्युनल रायट्स हँडल केलेले आहेत. आय वॉज ऑलमोस्ट स्टील इन सम ऑफ द कम्युनल रायट्स, फायरिंग झालं, एन्काउंटर झालं, सगळं झालं. वाईट वाटतं की डॉक्टर आंबेडकर सारखे अनेक महान नेत्यांच्या नावावर आपण डरतो म्हणतो. त्यांनी आपल्याला काय संदेश दिलाय? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका सगळ्यात महत्वाचं आहे. आपण जर 14 एप्रिलला डीजे लावून कोणी दिस यार हे सांगितलं का त्यांनी? गणपतीच्या मूर्तीच्या खाली रात्रभर आपण प्रत्येक बसतो, दारू पिऊन गणपती दुर्गा देवीच्या प्रोसेशन मध्ये आपण नाचतो, हा उद्देश होता का? पण हे घडतंय, हो की नाही? म्हणजे काय की कशाच्या नावाखाली काय चाललंय त्याचं ताळतंत्र आपल्याकडे नाही. म्हणून तुम्ही शिकणं गरजेचं आहे. बिकॉज नॉलेज इज पॉवर, आयडियाज रूल दी वर्ल्ड. ज्ञानामध्ये शक्ती आहे आणि कल्पनेद्वारे तुम्ही जगावर राज्य करू शकता. या दोन गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नाऊ यू कॅन स्टडी फॉर 10 hours a day, बट इफ राम सरांनी तुम्हाला सांगितलं टीप मारणं चालू कर, 10 तास थांबायचंच नाही. 10 दिवस झाले तरी पुढे झालं, 20 काढतो, 30 काढतो, 100 काढतो, 200 काढतो, 10 तास सर बरोबर आहे की चुकीचं? विच वन इज मोर डिफिकल्ट? To study for a longer period of time or to gym for a longer period of time? भैया बॉडी बनाना स्टडी करने से ज्यादा डिफिकल्ट है. ये चीज मैं मेरी बीवी को समझा के थक गया. नहीं मानती. यहाँ पे जितने भी मैरिड लोग हैं, कितने सर होंगे मैं भी हूँ. और कोई है क्या? दुनिया में सबसे डिफिकल्ट काम अगर कुछ होगा, बहुत बड़ा नाम रहेगा आज से 5-10 साल बाद. आगे बढ़ा है. My son is studying in Delhi. Wajiram, you must have heard the name. What is the turnover? ते खूप मेहनत करून IAS ऑफिसर बनू शकले असते, हे पण बनले असते, मी कदाचित बनलो असतो, आम्ही आमच्या पुरते बनलो असतो. आज बाजीराममधून हजारो शेकडो IAS आणि IPS तयार झाले. सरांच्या इन्स्टिट्यूशन मधून सुद्धा तयार होतील. बाजीरामचं टर्नओव्हर काय त्याने निवड इमेज 10,000 crore rupees. 10,000 crore rupees per annum. आता मला सांगा कुठलाही IAS आणि कुठलाही IPS वर्षातून 10,000 कोटी कमवू शकतो? So financially also, which is the more feasible and desirable career which he has chosen. For that he is taking serious trouble and sincere hard work. So you understand, रोमन सैनी नाव ऐकलं? रोमन सैनी 21 years ला तो IAS टॉपर होता, सोडली नोकरी, आता तो हेच काम करतोय जे सर करताय. फक्त सर तुमच्यासाठी तळागाळात जाऊन स्वतःच्या खिशातून पैसे भरून करतायत, तो ऑनलाईन हजारो लाखो रुपये कमवून करतोय. तो त्याचं दिमाग आहे. So what I want to tell you is that competitive study is one of the best possible careers. You are very lucky and fortunate that you have chosen it. Now it is your prime duty to ensure that you are successful. There may be some students who are successful in first attempt like me. मी UPSC करत होतो आणि करता करता 2-3 परीक्षा दिल्या. त्याच्यामध्ये एक सब इन्स्पेक्टरची होती. फिजिकली फिट होतो कारण पहिलवान होतो. आमच्याकडे लाल मातीच्या आकडे 20-20 किलोमीटर पळायचो. म्हणजे मुलांना आजकाल फिजिकल 4 वर्षापूर्वी कॉन्स्टेबल लोकांची भरती झाली, 5 लोक मेले, 5 मुलं मेले. का? त्यांना ते रनिंग करताना हार्टबीट कंट्रोल नाही करता आले. गरोदर असलेल्या मुली येतात आमच्याकडे रडतात, सर मला माझ्या नवऱ्याने टाकून दिले, मला फिजिकल. म्हटलं मॅडम ताई तुमच्या पोटात बाळ आहे. नाही सर, रडतात मुली कारण ते नवऱ्याने टाकून दिल्याचं दुःख शल्य कुठेतरी काहीतरी स्वतःला प्रूव्ह करायचं असं दाखवण्यासाठी स्वतःचा आणि त्या बाळाचा सुद्धा जीव धोक्यात टाकण्याची परिस्थिती आज आपल्याकडे आली. तुम्हाला माझं सांगणं हेच आहे की द मोर मोटिवेटेड, इन्स्पायर्ड, फोकस्ड यू आर, better chances for you to get succeeded. And the most important thing is that you have got a friend, philosopher and mentor like Mr. Ram Gaur. You are very lucky and very fortunate to have got him. Please give a big round of applause for him once again.
try and fix this direction because त्यांच्या डोक्यात आज जसं मी माझे नाव उदाहरण दिलं मी 10,000 कोटी कमवेल असं त्यांच्या डोक्यात नाहीये. त्यांच्या डोक्यात काय आहे, मी माझ्या विदर्भातल्या मुलांसाठी काय करू शकतो. आणि घरी राहूनही वाघमारे सर तुम्हाला सांगतील की घरी राहूनही कुठेही असूनही गोंदिया सारख्या नक्षल अफेक्टेड छोट्याशा गडचिरोली सारख्या एरियात राहूनही तुम्ही कसे IAS आणि IPS होऊ शकतात हे तुम्हाला हे लोक सांगतील. त्यांनी आता एक ब्लॉग सुद्धा सुरू केले. कधीपासून सुरू केले आपण 16 तारखेपासून त्यांनी त्यांचा ब्लॉग तुम्हाला ते डिटेल देते, तुम्ही वाचा की कसं घर बसल्या तुम्ही चांगला अभ्यास करू शकतो. अदरवाईज आज मला माझ्या मुलासाठी 5 लाख रुपये एका वर्षात खर्च करायला लागत आहे. 1.5 लाख रुपये वाजिरामची फी, 1.5 लाख रुपये खानखडी ग्रुपची फी, खाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, बाकीचा खर्च. मी सीएट मध्ये सिलेक्ट झालो होतो, मला हा काहीच खर्च लागत नव्हता आणि मला गव्हर्नमेंट कडून स्टायपेंड मिळायचे आधीच होतं. व्हेन आय कंप्लीटेड माय ग्रॅज्युएशन अँड स्टार्टेड माय UPSC. कारण की जसं आज आम्ही तुमच्याशी बोलतो तसं आम्ही तुमच्या वयाचे असताना मीरा बोरवणकर मॅडम आहेत सिनियर मोस्ट IPS ऑफिसर आफ्टर श्रीमती किरण बेदी. त्यांचे जे हजबंड होते अभय बोरवणकर, इज वॉज अन IAS ऑफिसर, ते कलेक्टर होते धुळ्याचे. त्यांनी आमच्या शाळेतून असं लेक्चर दिलं मी IAS कसा झालो. एक उदाहरण मी त्यांच्या लेक्चर मध्ये आपल्याला देऊ इच्छितो. 35 वर्षापूर्वी मी ऐकलंय बट स्टक टू माय माइंड. When you are enjoying something, when you are very much motivated and inspired, something gets stuck to your mind. You never forget it. Right or wrong? त्यांनी सांगितलं होतं की जे आज तुमच्यासाठी वाघ सरांच्या आणि ह्यांच्या रूपाने ज्वलंत उदाहरण आहे की अभ्यास करता करता ते इंजिनियर होते. 82 ला ते टाटाज मध्ये सर्व्हिसला होते आणि टाटाज मध्ये सर्व्हिस करताना त्यांनी UPSC ची प्रिलिम क्लिअर केली. मेन्सच्या अभ्यासासाठी त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांचे काही मित्र नाते होते की तुम्ही नका सोडू नोकरी, तुम्ही इंटेलिजंट आहात, स्टडी करा, नंतर नोकरी मिळणार नाही. यांना वाटलं की UPSC इझिली द टफेस्ट, वन ऑफ द टफेस्ट एक्झाम्स, राईट. कैसे कर पाऊंगा मैं एम्प्लॉयड, नोकरी करून कसं करू शकेल. त्यांनी स्वतः निर्णय घेतला, नोकरी सोडली. खूप अभ्यास केला 16 तास 18 तास. गॉट फेल्ड इन द एक्झाम, ही गॉट फ्रस्ट्रेटेड. त्यांना असं वाटलं की 16 तास अभ्यास केला वर्षभर तरी मी नापास झालो, काय गॅरंटी आहे की मी पुढच्या प्रयत्नात किंवा त्याच्या पुढच्या प्रयत्नात पास होईल. हे सरांनी सांगितलं नाही, त्याचे फ्रस्ट्रेशन ते त्यांना आलं की बाबा आता माझं काही खरं नाही. आणि आत्मविश्वास जर जळत झाला मित्रांनो, तुम्हाला खूप विद्यार्थी मिळतील MPSC UPSC मध्ये की 5-5 10 वर्षापासून अभ्यास करताय. ते कॅपेबल असतात, कुठेतरी काहीतरी कारण असतं की त्यांचं सिलेक्शन होत नाही. त्यांची चूक नसते. मोस्ट ऑफ द रिझन्स आर आउट ऑफ युअर कंट्रोल. लक डज प्ले अ ग्रेट रोल. माझ्या बाबतीत नशीब होतं की मी सहज परीक्षा दिली आणि आय वॉज स्टेट टॉपर बिकॉज आय वॉज फिजिकल मध्ये 200 पैकी 200 मिळाले. इंटरव्ह्यू मध्ये खूप चांगला इंटरव्ह्यू झाला माझा. त्यातले 2-3 प्रश्न मी अजून तुम्हाला सांगतो. आणि मेन्स मध्ये तर आय वॉज प्रिपेअरिंग फॉर UPSC आणि UPSC चे प्रिपरेशन वाल्याला PSI ची परीक्षा जर द्यायला सांगितली रिलेटिव्हली इझी आहे. समजू शकता की नाही. जसं इंडियन क्रिकेट कडून खेळणाऱ्या माणसाला म्हटलं की आज तू रणजी खेळ, तो रणजी में तो उसने अच्छा परफॉर्म करना चाहिए बिकॉज ही हैज ऑलरेडी फेस्ड टफेस्ट काइंड ऑफ कॉम्पिटिशन, राइट. ते फ्रस्ट्रेट झाले आणि त्यांनी नोकरी शोधणं सुरू केलं. त्यांना 2000ची नोकरी पकडावी लागली. त्यांना खूप सगळे नातेवाईक तुला सांगितलं होतं, तुला रोपण करायला कोणी सांगितलं. हे बघा मित्र नातेवाईक कधी कधी काही मुलं हे आपल्याला मार्गदर्शन करता करता कसं डिमोरलाइज करतात याचाही अनुभव तुम्हाला कधी कधी येईल. बरोबर आहे. शांतपणे ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. Negative things, first of all, do not allow them to creep in your mind, and if at all somebody tries, असं पण आई वडिलांच्या मुलांविषयी सगळ्यात मोठी तक्रार होती जी आमच्या विषयी होती. याला इकडून आणि आता बायका पण करते की इकडून ऐकून इकडून सोडून देतो. तो रोल प्ले करायचा कोणाच्या बाबतीत, निगेटिव्ह थॉट्स देणाऱ्या किंवा डिमोरलाइज करणाऱ्या लोकांच्या बाबतीत, राईट. त्यांनी 2000ची नोकरी पकडली आणि पुढच्या प्रयत्नात ते आहे. त्यांचा सल्ला असा होता की मी मराठी मध्यमवरील तरुणाला, इथं बसलेले किती लोक करोडपती आहेत आय डोंट नो, हू कॅन अफोर्ड टू टेक यु नो याच्यामध्ये मी सगळी फीज देईल आणि मी करू शकतो, हे किती लोक आहेत मला माहिती नाही. तसे असाल तर व्हेरी गुड. नसाल तर काय करायचं, तुम्हाला जर कुठलाही जॉब मिळत असेल तुम्ही जॉब शोधा. सर सुद्धा बोलता बोलता बोलले की आता पण मी अभ्यास केला तर यु नो इट्स नॉट डिफिकल्ट. आता एक बार झाल्याचे काय डोंट नो, तसं मी झालोय. म्हणून तुम्ही, कारण फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप गरजेचं असतं मित्रांनो, बरोबर आहे की नाही. आज आम्हाला तिघांना रोजीरोटीचा काही प्रॉब्लेम नहीं, घर पे यार टीवी के पास है खाना तो का मिलेगा. कभी कभी ये नौबत
किसी को आती है की मैं दो वक्त खाना कैसे त्याच्यामध्ये लग्न उशिरा होतं. तर माझी तुम्हाला विनंती आहे की अर्न व्हाईल लर्निंग or learn while learning. Remember this phrase. If it is easily possible for you, get employed somewhere, but do not allow your motivation and inspiration level to come down. That is the most important thing which can make you successful in life. I will give you the example of Sachin Tendulkar. त्याला विक्रमादित्य म्हणायचे, बरोबर आहे की नाही? 24 वर्ष खेळला, सगळे रेकॉर्ड बॅटिंगचे तोडले. भारतातला हायएस्ट सिव्हिलियन अवॉर्ड भारतरत्न त्याला मिळाला. त्याच्यापेक्षा मोठं सिव्हिलियन अवॉर्ड भारतामध्ये नाहीये. He was asked by the reporter, Sachin, how do you manage to create such huge world records? Are you playing for records? Sachin काय म्हटला? I never play for records. I have set my standards so high that in the process of achieving the standards, records are automatically created. तुम्ही तुमचं स्वतःचं गोल, स्वतःचं ध्येय, स्वतःचं स्टँडर्ड एवढं उंच करा की बाकीच्या गोष्टी आपोआप होतील. आज सलमान खानला 500 कोटी रुपयाचा पिक्चर त्याचा धंदा करतो तर त्याला काही वाटत नाही. अबे सलमान की फिल्म है, सिर्फ सलमान को देखने जाएंगे. क्या देखते? उसका एक्टिंग देखते क्या? लड़कियों को कुछ नहीं चाहिए. सलमान इज नॉट नोन फॉर हिज एक्टिंग. ही इज नॉट द बेस्ट काइंड ऑफ एन एक्टर, बट स्टिल इज द मोस्ट पॉपुलर. राइट और रॉन्ग? Most of his movies are there are people like Mr. Ram Wagh sir and Mr. Wagmare sir. We are also there to help and support. स्वतःचं स्टँडर्ड कायम ठेवण्यासाठी एक सक्सेसचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. सिन्सिअरिटी, परसेवरन्स, हार्ड वर्क अँड कन्सिस्टन्सी ऑफ युअर एफर्ट्स. विराट कोहली एवढा जगातला ग्रेटेस्ट क्रिकेट बॅट्समन का झाला की त्याचे स्टँडर्ड खूप आहे. त्याने फिजिकल फिटनेस मध्ये असे स्टँडर्ड करून टाकले. पूर्वी जेव्हा असा काय घेतला बघितला, these things were unheard of, unimaginable in the time of Mr. Gavaskar. हे का घडलं? त्याने यो टोस्ट आणली कि जो कितना भी अच्छा बैट्समैन हो, बॉलर हो, फील्डर हो, भाई पहले फिटनेस लेवल पास कर वरना नहीं होगा. रोहित शर्मा फेल झाला. रोहित शर्मा की जो जगातला एकमेव बॅट्समॅन आहे की ज्याने वन डे मध्ये 3 डबल सेंचुरी मारल्या. यांनी इमॅजिन इंडियन टीम 107 मध्ये आता पण ऑल आउट झाली 107, आणि याने एकट्याने 50 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 वेळ डबल सेंचुरी केली, वर्ल्ड रेकॉर्ड. तरी पण बाहेर टीम इंडियाच्या कारण फिटनेस, फिजिकल फिटनेस करत नाही. व्हॉट इज द अल्टिमेट एम ऑफ युअर लाईफ? सिलेक्शन, स्टडी, या करियर, प्रोफेशन, येस, बट द अल्टिमेट एम इज टू रिमेन हॅपी इन युअर लाईफ. हाऊ यू कॅन रिमेन हॅपी? बिकॉज देर आर पीपल हु आर हॅपी एव्हरीवेअर, देर आर पीपल हु आर अनहॅपी एव्हरीवेअर. राईट और रॉंग? देवाकडे जातो कंटेंट, देवा तू माझ्यावर खूप अन्याय केला, मला जे पाहिजे होतं ते नाही दिलं, माझ्या पायामध्ये चप्पल नाहीये. देव काही बोलत नाही. मग खाली येतो आणि मग बाहेर ते भिकारी बसलेले असतात. ते भिकारी भीक मागतात, त्याला दिसतं की अरे याला तर पायच नाही, तरी पण तो भिकारी खुश होता. अंडरस्टँड? खुश राहण्याची कला शिकून घ्या. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. अपयश हा गुन्हा नाहीये, छोटस ध्येय ठेवणं हा गुन्हा आहे. आज तुमचं ध्येय PSI असेल, नंतर ते STI, तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, DYSP आहे झालं पाहिजे. मित्रांनो, मला वाटतं आय हॅव टेकन मोर दॅन इनफ टाइम नाउ. यू जस्ट रिमेंबर दॅट इंटरव्यू इज अ स्किल which you can develop by reading, by practicing, by writing, by thinking, and by taking guidance of some people like Mr. Ram Wagh. Okay? Once again, give a big round of applause for Mr. Ram Wagh. We will do very गुरुवंकर सरांचं मध्येच त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्हाला नोकरी मिळत असेल तर घ्या आणि तिच्या सोबत अभ्यास करा, हे त्यांनी दाखवलं. म्हणूनच मी माझं उदाहरण देतो की मी सियाक मध्ये होतो. जसं आज डायरेक्टर मला ते आठवलं, साहेबांनी मला डायरेक्टरची चेअर ऑफर केली. मग माझ्या लक्षात आलं की ही चेअर किती मोठी आहे. म्हटलं सर थँक्यू. सरांनी पण आम्ही समोर बसलो, त्यांना म्हटलं ही चेअर तुमची. माझा भाऊ, लहान भाऊ मेंटली रिटायर्ड होता, त्याची आंघोळ वगैरे सगळं मी करायचं. आय वॉज इमोशनली व्हेरी अटॅच टू हिम. तर जेव्हा सियाक मध्ये माझं सिलेक्शन झालं मुंबईला, जसं सर म्हटलं की आता आम्ही अभ्यासिका जवळजवळ 300 रुपये निग्लिजिबल अमाऊंट आहे, फुकट आहे. राईट? तुम्हाला UPSC साठी काय काय पाहिजे? चांगलं मटेरियल, चांगलं गायडन्स, चांगला ग्रुप, तुमची स्वतःची तयारी, राहण्याची चांगली सोय.
आणि 2 मिनिटं जेवण, हेच पाहिजे ना. या गोष्टींसाठी आज बाजीरावला तुम्हाला 5 लाख रुपये द्यावे लागतात वर्षाला, की जे मला फुकटात मिळालं होतं. सीआय, मुंबईचं सीआय. पण मी ते सोडून पळून आलो का, की मला वाटलं की यार पण ती चुकच केली. मला वाटलं की एवढा अभ्यास करून सिलेक्ट नाही झालो तर माझ्या हातात PSIचा जॉब आहे, माझ्या हातात असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचा जॉब होता, माझ्या हातात SBI मध्ये प्रोफेशनल ऑफिसर झालो होतो ऍट एज ऑफ 22. तर मित्रांनो ते मी सोडलं आणि जॉईन केलं. पण त्यावेळेस एवढं मोटिवेशन लेवल होतं की नाही मी करणार. आता दुर्दैवाने पोलिसिंग हा काय अभ्यासासाठी खूप सुटेबल करिअर नाही, बरोबर आहे. माझं पोस्टिंग झालं मालेगावला, दंगल सुरू, मर्डर, रेप, एक्स्टॉर्शन, डेकॉइटी, रॉबरी, कुठे अभ्यास करणार, नाही करू शकलो. तर मुद्दा हा आहे सरांनी सांगितल्यानुसार, बोरवणकर सरांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला जर फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन स्टडी करता आला तर तो करा. ओके.